अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत 21 दिवसाची, 11 दिवसाची, 7 दिवसांची स्वामींची उच्च कोटीची सेवा सांगणार आहे। जर तुम्ही ही सेवा केली तर नक्की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। तर बघा, दत्त जयंती जवळ आलेली आहे आणि आपले बरेच स्वामी भक्त गुरुचरित्राचं पारायण करत असतात। परंतु ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणे शक्य नाही त्यांनी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करू शकता। कारण श्री स्वामी समर्थ महाराज एक दत्तावतारीच आहेत। श्री स्वामी समर्थ महाराज यांची जरी सेवा आपण केली तरीही ती सेवा दत्तगुरूंपर्यंत पोहोचत असते आणि दत्तगुरूंची सेवा केली तरीही ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचत असते। तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 21, 11, 7 पारायण कसे करावे? तर बघा, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करण्यासाठी आपल्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असणे आवश्यक आहे। बघा, हा ग्रंथ आहे। तर या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत। तर हा ग्रंथ तुम्हाला स्वामींच्या मठात, केंद्रात किंवा जिथे दत्त देवस्थान आहे तिथे तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल। तर 26 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे आणि जर तुम्हाला 21 दिवसीय पारायण म्हणजेच 21 पारायण करायचे आहेत तर तुम्हाला 6 डिसेंबर ते 26 डिसेंबरपर्यंत पारायण करायचं आहे। आणि जर तुम्हाला 11 पारायण करायचे असतील तर तुम्हाला 16 डिसेंबर ते 26 डिसेंबरपर्यंत पारायण करायचं आहे। म्हणजेच तुमचे 26 डिसेंबरपर्यंत, 16 डिसेंबर ते 26 डिसेंबरपर्यंत 11 पारायण पूर्ण होतील। आणि जर तुम्हाला 7 पारायण करायचे असतील तर 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर म्हणजे तुमचे 7 पारायण पूर्ण होतील। तर बघा, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण कसे करावे? तर पारायणाच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपल्याला उंबरवट्याची पूजा करायची आहे। उंबरवटा स्वच्छ पुसून घ्या। उंबरवट्याला हळदीचं लेपन लावा आणि दारात छान अशी रांगोळी काढा। त्यानंतर आपल्या सर्व घरामध्ये गोमूत्र शिंपडा। देवघर सोडून देवघरामध्ये गोमूत्र शिंपडायचं नाही। त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसा। बसण्यासाठी आसन घ्या आणि आपलं देवघर स्वच्छ पुसून घ्या, स्वच्छ करून घ्या। आणि पारायणाची पूजा मांडणी वेगळी तुम्हाला मांडायची असेल तर तुम्ही मांडू शकता किंवा देवघरात स्वामींची पूजा करून तुम्ही पारायण करू शकता। बघा, जर तुम्हाला पूजा मांडणी वेगळी मांडायची असेल, तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूजा मांडणी कशी मांडावी? बघा, सुरुवातीला काय करायचं आहे, जिथे तुम्ही पूजा करणार आहात ती जागा सुरुवातीला स्वच्छ पुसून घ्या। त्यावर एक रांगोळीने स्वास्तिक काढा। त्या स्वास्तिकची पूजा करा आणि त्यानंतर त्यावर एक चौरंग किंवा पाट ठेवा। त्या चौरंगावर किंवा पाटावर एक पिवळं वस्त्र ठेवायचं आहे आणि त्यानंतर सर्वात आधी आपल्याला दिवा लावायचा आहे। दिवा लावल्यानंतर दिव्याची पूजा करा। हळद कुंकू अक्षदा अर्पण करा, फुलं अर्पण करा आणि दिव्याला मनापासून नमस्कार करा। कारण कोणत्याही पूजेला दिवा हा साक्षी असतो। दिवा लावल्यानंतर, दिव्याची पूजा केल्यानंतर, दिव्याला नमस्कार केल्यानंतर आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे। बघा, 2 विड्याची पानं घ्या, त्यावर एक नाणं ठेवा, त्यावर एक सुपारी ठेवा आणि पूजा करा। अष्टगंध लावा, चंदन लावा। सुरुवातीला चंदन लावा, अष्टगंध लावा। त्यानंतर अक्षदा अर्पण करा, फूल अर्पण करा आणि गणपती बाप्पाला गूळ आणि खोबरं याचा नैवेद्य दाखवा। आणि त्यानंतर गणपती बाप्पाला मनापासून नमस्कार करा आणि गणपती बाप्पाला सांगा की माझं हे पारायण, मी जी सेवा करत आहे ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे माझ्याकडून करवून घ्या। त्यानंतर तुमच्याकडे स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, तुमच्याकडे जर स्वामींचा फोटो असेल तर फोटो स्वच्छ कापडाने पुसून घ्या आणि चौरंगावर ठेवा। आणि जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींची मूर्ती एका तामणामध्ये ठेवा आणि स्वामींचा अभिषेक करा। तर सुरुवातीला पाण्याने अभिषेक करा आणि त्यानंतर जर तुमच्याकडे गाईचं दूध असेल तर गाईच्या दुधाने अभिषेक करा किंवा पंचामृताने अभिषेक करा।
गाईच्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक तुम्ही करू शकता. बघा, अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत, म्हणजेच हा मंत्र बोलत तुम्हाला स्वामींचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना हा मंत्र 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. बघा, अभिषेक पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक केल्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवून घ्या आणि स्वच्छ कापडाने मूर्ती पुसून घ्या. त्यानंतर आपल्या देवघरात किंवा जिथे आपण पूजा मांडणी केली आहे त्या पूजेमध्ये स्वामींची मूर्ती ठेवा. त्यानंतर जर तुमच्याकडे हिना अत्तर असेल, बघा स्वामींना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे, त्यामुळे जर तुमच्याकडे हिना अत्तर असेल तर स्वामींना हिना अत्तर लावा आणि त्यानंतर स्वामींना चंदनाचा टिका लावा, त्यावर अष्टगंध लावा, अक्षदा अर्पण करा, फूल हार अर्पण करा. आणि जर तुमच्याकडे वस्त्र असतील तर सुरुवातीला जेव्हा आपण स्वामींचा अभिषेक केला, अभिषेक केल्यानंतर स्वामींची मूर्ती जेव्हा आपण देवघरामध्ये ठेवतो त्याआधीच स्वामींना वस्त्र अर्पण करा आणि त्यानंतर स्वामींची पूजा करा. चंदन लावल्यानंतर, अष्टगंध लावल्यानंतर, फूल हार अर्पण केल्यानंतर स्वामींना मनापासून नमस्कार करा आणि स्वामींना खडीसाखर किंवा दूधसाखर, फळं जे तुमच्याकडे उपलब्ध असेल त्याचा स्वामींना नैवेद्य दाखवा. आणि श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तिथे पूजेमध्ये तुम्हाला पाटावर किंवा चौरंगावर ठेवायचा आहे. साईडला जपमाळ ठेवायची आहे, तिथेच घंटी ठेवायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. नंतर धूप अगरबत्ती लावा आणि त्यानंतर पारायणाच्या पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. तर संकल्प कसा करावा, तर बघा, एक तामण घ्यायचं आहे आणि त्या तामणावर आपला उजवा हात धरायचा आहे. उजव्या हातामध्ये थोडं पाणी टाका, अक्षदा टाका, एक फूल टाका आणि आपला जो डावा हात आहे त्या उजव्या हाताखाली घ्या आणि त्यानंतर तुमचं नाव सांगा, गोत्र सांगा. गोत्र माहीत नसेल तर काश्यप्य म्हटलं तरी चालेल. आणि गोत्र सांगल्यानंतर दिनांक सांगा, वार सांगा आणि तुमच्या गावाचं नाव सांगा. आणि त्यानंतर स्वामींना म्हणा, स्वामी, मी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 21 पारायण करत आहे किंवा 11 पारायण करत आहे किंवा 7 पारायण करत आहे. म्हणजेच बघा, तुम्हाला असं म्हणायचं नाही की मी 21 दिवसात 21 पारायण करणार आहे, कारण काही मध्येच अडचण आली तर ते पारायण आपण 21 डिसेंबरच्या नंतर करू शकतो. परंतु जर आपण 21 दिवसात 21 पारायण करणार म्हणून सांगितले आणि मध्येच काही अडचण आली तर तेथेच आपला संकल्प तुटत असतो. म्हणून आपल्याला 21 पारायण करणार आहे, म्हणजेच आजपासून 21 पारायण करणार आहे असा संकल्प करायचा आहे. म्हणजेच पुन्हा एकदा सांगते, म्हणून असं म्हणायचं आहे की स्वामी, मी आजपासून तुमचे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 21 पारायण करत आहे. तरी स्वामी, हे पारायण माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्यावे आणि हे पारायण पूर्ण निर्विघ्नपणे पार पडू द्या. आणि नंतर तुमची इच्छा सांगायची आहे. जी तुमची इच्छा आहे ती स्वामींना सांगा आणि ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी स्वामींना प्रार्थना करा. आणि त्यानंतर इच्छा बोलल्यानंतर ते पाणी हळूहळू त्या तामणात सोडायचं आहे. नंतर ते पाणी तुम्ही तुळशीला टाकू शकता. संकल्प हा पहिल्याच दिवशी करायचा आहे. बघा, लक्षात घ्या, संकल्प हा आपल्याला पारायणाच्या पहिल्या दिवशी करायचा आहे. संकल्प रोज करायचा नाही. नंतर सेवेला सुरुवात करा. बघा, सेवेला सुरुवात करताना जो आपण मेन दिवा लावला आहे, जो आपण पूजेमध्ये दिवा लावला आहे, तो दिवा तर आपल्याला पारायण होईपर्यंत, म्हणजेच 21 दिवस किंवा 11 दिवस किंवा 7 दिवस आपल्याला सुरूच ठेवायचा आहे. आणि आपण जेव्हा ग्रंथ वाचन करतो, म्हणजेच 1 ते 21 अध्याय वाचन करतो, जेव्हा आपण काही सेवा करतो तेव्हा आपल्याला छोटा दिवा तुपाचा, जर तुमच्याकडे तूप असेल तर तुपाचा दिवा आणि अगरबत्ती, संपूर्ण सेवा म्हणजेच या ग्रंथाचं वाचन होईपर्यंत तुपाचा दिवा आणि अगरबत्ती ही सुरूच ठेवायची आहे. जर मध्येच अगरबत्ती संपली तर परत अगरबत्ती दुसरी आपल्याला लावायची आहे. तर या सेवेमध्ये, सेवेला सुरुवात करताना सर्वात आधी स्वामी स्तवन 1 वेळा म्हणायचं आहे.
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नित्यसेवा या पुस्तकात स्वामी स्तवन दिलेलं आहे. जर तुम्हाला स्वामींचं नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा स्वामी स्तवन म्हणून, तुम्हाला तेथे मिळून जाईल. स्वामी स्तवन तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे. स्वामी स्तवन एक वेळा म्हणल्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहेत. म्हणजेच 108 वेळा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 1 ते 21 अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे रोज वाचन करायचे आहेत. म्हणजेच या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत, तर तुम्हाला संपूर्ण ग्रंथ वाचन करायचं आहे. बघा, म्हणजेच एक पारायण तुमचं पूर्ण होईल. एका दिवसात एक पारायण पूर्ण होईल. म्हणजेच 21 दिवसात तुमचे 21 पारायण पूर्ण होतील आणि 11 दिवसात 11 पारायण पूर्ण होतील आणि 7 दिवसात 7 पारायण तुमचे पूर्ण होतील. आणि या ग्रंथाचं वाचन करताना अगदी मनापासून, पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने या ग्रंथाचं वाचन करायचं आहे. एक ना एक ओळ समजून वाचन करायचं आहे. साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर आहेत आणि आपण आहोत, इतर कोणीही नाही, अशी भावना मनात ठेवून तुम्हाला या ग्रंथाचं वाचन करायचं आहे. बघा, तुम्हाला या 21 पारायण करताना, 11 पारायण करताना किंवा 7 पारायण करताना स्वामींची प्रचिती, स्वामींचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. बघा, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 1 ते 21 अध्याय म्हणजे संपूर्ण या ग्रंथाचं वाचन तुम्हाला एका बैठकीतच करायचं आहे. जर तुम्हाला एका बैठकीत शक्यच नसेल, बघा तसं तर एका बैठकीतच करा, परंतु ग्रंथ वाचन करताना जर मध्येच तुम्हाला उठावे लागले, काही अर्जंट काम आले तर तुम्हाला मध्येच उठावे लागले आणि ज्या कामासाठी तुम्ही उठले ते काम झाल्यानंतर परत तुम्ही सेवेसाठी जेव्हा बसता, जेव्हा तुम्ही समजा उठले, 10 अध्याय तुमचे पूर्ण वाचन झाले, 11व्या अध्यायापासून वाचन राहिले, तर तुम्ही 11व्या अध्यायापासून परत वाचन करा. म्हणजे ते अध्याय तुम्ही कंप्लीट करा. आणि जर तुमचा 10वा अध्याय अर्धाच वाचन झाला असेल आणि तुम्ही मध्येच उठले तर तुम्हाला सुरुवातीपासून 10वा अध्याय तुम्हाला वाचन करावा लागेल. 10वा अध्याय वाचन केल्यानंतर समोरचे अध्याय तुम्ही पूर्ण वाचन करायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला वाचन करायचं आहे. 1 ते 21 अध्याय वाचन झाल्यानंतर, ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे. सुरुवातीला गणपतीची आरती करा आणि त्यानंतर स्वामींची आरती करा. आरती केल्यानंतर स्वामींना त्रिवार मुजरा करा. बघा, स्वामींना मुजरा हा अतिशय प्रिय आहे, म्हणून स्वामींना त्रिवार मुजरा करा, सकाळी आणि संध्याकाळी. आणि त्यानंतर स्वामींना मनापासून नमस्कार करा. तर पारायणाच्या पहिल्या दिवशी एक नारळ, खडीसाखर आणि फूल घेऊन स्वामींच्या मठात, केंद्रात किंवा दत्तमंदिरात जाऊन आपल्या हातामध्ये नारळ, खडीसाखर आणि फूल घ्या आणि आपल्या स्वामींना, आपल्या दत्तगुरूंना सांगा की मी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 21 किंवा 11 किंवा 7 पारायण करत आहे. तरी हे पारायण माझ्याकडून तुम्ही करवून घ्या. या पारायणामध्ये कोणतीही अडचण येऊ देऊ नका आणि हे पारायण निर्विघ्नपणे पार पडू दे. आणि तुमची इच्छा सांगा आणि ती इच्छा सांगितल्यानंतर ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपल्या स्वामींना, आपल्या दत्तगुरूंना मनापासून प्रार्थना करा आणि नंतर मनापासून त्यांना नमस्कार करा आणि खडीसाखर, नारळ आणि फूल आपल्या स्वामींना, आपल्या दत्तगुरूंना अर्पण करा. असे तुम्हाला पारायणाच्या पहिल्या दिवशी करायचे आहे. आणि संध्याकाळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. जर तुम्हाला 11 माळी जप करणे शक्य नसेल तर तुम्ही मनापासून 1 माळ केली तरीही चालेल. आणि त्यानंतर 1 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणल्यानंतर तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे. सुरुवातीला गणपतीची आरती करा, त्यानंतर स्वामींची आरती करा. आरती केल्यानंतर स्वामींना त्रिवार मुजरा करा. मुजरा केल्यानंतर स्वामींचा आशीर्वाद घ्या. स्वामींना मनापासून नमस्कार करा आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जे जेवण बनवलं आहे, कांदा लसूण वर्ज्य आहे, कांदा लसूण आपल्याला खायचा नाही. बघा, जे घरामध्ये जेवण बनवलं आहे त्याचा स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. आणि बघा, जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो, पारायण करत असतो, तर तेव्हा काही नियम हे आपल्याला पाळायलाच पाहिजे. जसे की
सेवा करताना एकच आसन असावं. म्हणजे आता आपण 21 पारायण करणार आहोत, तर 21 पारायण करेपर्यंत एकच आसन असावं. म्हणजेच एकाच आसनावर बसून आपल्याला सेवा करायची आहे आणि एकाच ठिकाण असावं. एकच ठिकाण म्हणजेच एकच जागा, एकाच जागेवर बसून आपल्याला सेवा करायची आहे. आणि महत्त्वाची म्हणजे एकच वेळ असावी. सकाळी किंवा संध्याकाळी वेळ ठरवून आपल्याला सेवा करायची आहे. म्हणजेच आज आपण सकाळी 7 वाजता पारायणाला सुरुवात केली, तर उद्या सकाळी आपल्याला 7 वाजता पारायणाला सुरुवात करायची आहे. याचं कारण सांगते मी तुम्हाला. बघा, जेव्हा आपण कोणतीही सेवा करतो, वेळ ठरवून जेव्हा आपण सेवा करत असतो, तेव्हा स्वामी त्या वेळेत येत असतात आणि बघत असतात की माझं बाळ सेवा करत आहे. जेव्हा आपण एकाच वेळेला सेवा करतो, तेव्हा त्या वेळेत आपले स्वामी त्या वेळेत हजर असतात. आणि जर आपल्याला एखाद्या दिवशी उशीर झाला, म्हणजेच आज आपण 7 वाजता पारायणाला सुरुवात केली आणि उद्या 10 वाजता पारायणाला सुरुवात केली, तर आपले स्वामी 7 वाजता आपली वाट बघत असतात की माझं बाळ, माझा भक्त कधी पारायणाला सुरुवात करते, कधी माझी सेवा करते. तर याचं कारण हे आहे, म्हणून आपण एकाच वेळेत पारायण केलं पाहिजे. म्हणजे एकच वेळ असावी आणि अशा सेवेमुळे आपल्याला त्यांचा आशीर्वाद लवकर प्राप्त होतो. अशा सेवेचं फळ आपल्याला लवकर प्राप्त होत असते. म्हणून हे नियम पाळणे खूप गरजेचे आहे. जर तुम्हालाही असं वाटत असेल की मला पारायणाचं संपूर्ण फळ मिळावं आणि खूप लवकर मिळावं, तर हे नियम तुम्ही नक्की पाळा. आणि तसेच आणखी काही नियम आहेत. ते म्हणजे जो व्यक्ती पारायण करत आहे, त्या व्यक्तीने पारायण पूर्ण होईपर्यंत मांसाहार करू नये, मद्यपान करू नये आणि ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. आणि तसेच दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही. जर तुमच्यावर वेळ आलीच की आता खावंच लागते, तर तुम्ही तेव्हा गायत्री मंत्र म्हणा. तर तुम्ही त्या जेवणाचे, त्या पदार्थाचे 5-10 रुपये का होईना, परंतु त्यांना द्या. कारण आपण जी सेवा करतो, त्या सेवेचं फळ, त्या सेवेचं पुण्य हे आपल्यालाच प्राप्त झालं पाहिजे. आणि तसेच पारायण काळात कोणाशी वादविवाद करू नका, भांडू नका आणि कोणाबद्दल वाईट बोलू नका, खोटं बोलू नका. कारण स्वामींना आवडणार नाही अशी कोणतीही गोष्ट करू नका. आणि तसेच पारायण हे आपल्या स्वतः जिथे आपण राहतो तिथे करा. माहेरी जाऊन किंवा मावशीच्या घरी पारायण करायचं नाही. जिथे आपण राहतो तिथेच पारायण आपल्याला करायचं आहे. तर पारायणाच्या शेवटच्या दिवशी स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य किंवा बेसन लाडूचा नैवेद्य नक्की दाखवा. कारण स्वामींना हे 2 पदार्थ खूप आवडीचे आहेत. म्हणून स्वामींना या 2 पदार्थाचा नैवेद्य नक्की दाखवा. तुम्ही हे पारायण नक्की करून बघा. तुम्हाला याचे अनुभव खूप चांगले येतील. तुमच्या जीवनातील अशक्य ही गोष्ट शक्य होईल. कारण स्वामींना अशक्य असे काहीच नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त स्वामींची सेवा अगदी मनापासून पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने हे पारायण करा. नक्कीच स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला स्वामींचे खूप चांगले असे अनुभव येतील. तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.